सन्मानाची स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय. अगदी पाहायला गेलं तर आजचा हा पहिला दिवस आईगाव देवी पिंपळवाडी बी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. किरण तर त्यांच्या सोबतीला प्रकाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पाहायला गेले तर 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये कुठेतरी 50 ते 60 धावा कुठून काढण्याचा विक्रम करावा लागेल, परंतु ते केले जाईल का आजच्या दिवसामध्ये? चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पाहायला गेले तर दोन्ही संघ आपल्याला जवळचेच संघ पाहायला मिळते. अगदी पाहायला गेले तर दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्या भेटीस आली. एक मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन आलाय. सातत्यानं संघाने पूर्णपणे त्याच्यावरती जबाबदारी दिली गेली. अगदी पाहायला गेले तर सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्यावरती जबाबदारी दिली जाते, चांगल्या प्रकारे पार पाडतोय. परंतु या चषकामध्ये कशा प्रकारे पार पाडलं जाईल, कारण की पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहताय. पहिल्या सामन्यामध्ये पिपनच्या पहिल्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं चांगली कामगिरी केली जाईल का त्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. वाकडीची वाडी क्रिकेट संघाकडनं किरण आपल्याला स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो सध्या तरी, आणि नॉन स्ट्राईकचा विचार करायला गेला तर नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला प्रकाश पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सध्या तरी आपल्याला सचिन पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती आपल्याला किरण पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अगदी पाहायला गेले तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा ही सध्या तरी आपण पाहताय. ओहो, पुलर लेनचा चेंडू पहिल्याच बॉल वरती मोठा फटका जरूर सजवलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धावीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट झाली. खराब थ्रोपैकी जरूर आली होती, परंतु बॅकअप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. बघता बघता 2 धावेच्या मदतीने पाहायला गेलं तर वाकडीवाडी क्रिकेट संघाचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल होता, जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केले जातात. पहिल्याच बॉलवरती खराब चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपल्याला सचिन पाहायला मिळतो, परंतु तसं काही घडत नाही. अगदी चांगला बॉल त्याच्या माध्यमातून फेकला गेलाय. आजच्या दिवसामध्ये पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सचिन येतोय. ओहो, पुन्हा एकदा पूल पॉवरफुल क्षेत्ररक्षक धावता येत, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. यस पंचाने बीमर देखील घोषित केला गेलाय. अगदी कुठेतरी पहिला बॉल जरूर चांगला फेकला होता, परंतु दुसरा बॉल कुठेतरी बीमर हाताळत असताना ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळतो. अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय किरणच्या माध्यमातून सलामीसाठी. मी का मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो आजच्या दिवसामध्ये त्याचं प्रत्युत्तर देत असताना या बॉल वरती जरूर बीमर चेंडू होता आणि त्याला भिरकावून दिला. सरळ सीमारेषेच्या पलीकडे जरूर चौकार आलाय. जरूर कुठेतरी P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत होता पहिल्या बॉलवरती, परंतु दुसऱ्या बॉलवरती कुठेतरी भीमर फेकला गेलाय. जरूर यावेळेचा बॉल मोठा फटका जरूर सजवलाय. पॉइंट वरनं सरळ ढकलून द्यायचं होतं, परंतु तसं काही घडत नाही. बॅटची एज लागली होती. चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. बघता बघता एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. कुठेतरी मोठा फटका जरूर सजवत होता किरणच्या माध्यमातून. जर का किरण शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केले जाते. यात मात्र काही शंका नाही. वाकडीची वाडी क्रिकेट संघाकडनं सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. त्याचं प्रत्युत्तर देत असताना P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सचिन येतो. यावेळेस बॉल पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग लेगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु गच्चा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. यस पुन्हा एकदा नो घोषित केला गेलाय पंचाने. कुठेतरी अधिकच्या धाबा करता केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून जरूर आजच्या दिवसामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये सापडला गेला. चांगल्या प्रकारची कामगिरी करत होता. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळत होती, परंतु या
चषकामध्ये कुठेतरी P1च्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा येतोय. जरूर स्टीप आउट झाली होती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता, समोर ठेवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 1 मध्ये गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेचा बॉल अगदी पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते सचिनच्या माध्यमातून. सातत्याने या प्रकारे बॉल हाताळले गेले तर कुठेतरी जो स्कोर उभारला जातोय तो कुठेतरी स्थिरावला जाईल, यात मात्र काही शंका नाही. अगदी चांगली कामगिरी करत असताना या बॉलवरती डॉट बॉलची सांगता केली जाते. त्याच्या माध्यमातून स्ट्राईक इन वरती आपल्याला सध्या तरी वाकडेची वाडी क्रिकेट संघाकडून हा हिटर किरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा परंतु लाईक स्टंपच्या बाहेर पण कॉम्पिटिशन वळतात. इट इज अ फाईट. आव्हांतर धावा खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर अदला बॉलवरती कुठेतरी चांगली कामगिरी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 1 मध्ये आपण सचिनला पाहिलं होतं, परंतु या बॉलवरती कुठेतरी लेग स्टंपच्या बाहेरून फेकला गेलाय. वाईट चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा येतोय. हो पुन्हा एकदा कुठनाट एक तमाशात एक मोठा फटका जरूर सजवत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. यस पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला गेलाय. जरूर कुठेतरी अधिकच्या धावा खर्च केले जातात. P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला गोलंदाज सचिन पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून कुठेतरी अधिकच्या धावा खर्च केल्या जात आहेत. सातत्याने चांगली कामगिरी करत होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी पाहायला गेलं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या जातात. त्याच्या माध्यमातून गावदेवी पिंपळवाडी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय. तुम्हा सर्वांच्या भेटी झाली. पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये ही पहिली लढत आपण पाहताय. पहिल्या लढतीमध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये सचिनच्या माध्यमातून अधिकच्या धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळी बॉल जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न, पटका पसला क्षेत्रचक डाऊन दे बॉल खाली, परंतु तसं काही घडत नाहीये. झेलची संधी जरूर उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाहीये. झेल जमिनीला दान. जरूर कुठेतरी अधिकच्या धावा खर्च केले जातात मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 1 मध्ये आपण गोलंदाज सचिनला पाहताय. मोठा फटका जरूर सजवलाय. क्षेत्रचक उपस्थित आहे. झेलची संधी उपलब्ध झाली आहे. कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये मोठा फलंदाज सध्या तरी तंबूच्या आसराला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज किरण बॅक टू द डगआउट. जरूर कुठेतरी अधिकचे धावा खर्च करत होता, परंतु जो फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळाला. किरणच्या माध्यमातून कुठेतरी एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आता तसं काही घडत नाही. अगदी पाहायला गेलं तर या बॉलवरती एक विकेट प्रस्थापित करून दिली आपल्या संघासाठी. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ यस शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. अजूनही पाहायला गेले तर धाव संख्या लगावली गेली 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. वाकडीची वाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु तसं काही घडत नाही. अगदी या बॉलवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. ऑन साईडला मोठा फटका जरूर सजवला होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी एक मोठी विकेट मिळून दिली आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करत असताना जरूर या प्रकारे कामगिरी केली गेली तर अधिकच्या धावा ज्या स्कोर करायला लगावल्या जातात त्या कुठेतरी थांबवण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केले जाईल, यात मात्र काही शंका नाही. जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा येतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता अजय. जरूर या वेळेचा बॉल बॅटची एज, बॉल सीमारेषा पार, चौकार. जरूर चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला होता. बॅटची एज फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तर स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला नाही आणि फक्त बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. जरूर कुठेतरी P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला अधिकच्या धावा खर्च केले जातात मैदानाच्या आतमध्ये. आउट मग 1 मध्ये आपण
सचिनला पाहिलं होतं अगदी कुठेतरी 20 धाबा त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. एक विकेट जरूर मिळवून दिली आहे, परंतु हार्दिकच्या धाबा खर्च केले गेले त्याच्या माध्यमातून. सध्या त्याने चांगली कामगिरी करत होता, परंतु तसं काही घडत नाही. या चषकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये हार्दिकच्या धाबा त्याच्या माध्यमातून खर्च केले जातात. जरूर मैदानाच्या आतमध्ये एक विकेट देखील आली होती, परंतु तसं काही घडत नाही. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजय पाहायला मिळाला होता, त्याच्या माध्यमातून कुठेतरी बॅट एज आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती गेला जरूर चौकार देखील लगावलाय. चांगलाच गोकार पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण वाकडीची वाडी टीमला पाहताय. अगदी चांगली कामगिरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सध्या तरी आपल्याला अनंता पाहायला मिळेल, जो स्कोर कार्ड कुठेतरी अधिकचा उभारला गेलाय त्याच्या माध्यमातून सचिनच्या माध्यमातून. परंतु अनंताच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाईल का? जरूर मोठा फटका सजवलाय. लॉंग लेगला मोठा फटका जरूर सजवला. त्या ठिकाणी त्याच्या उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावीचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. जरूर या बॉलवरती कुठेतरी चांगला बॉल फेकला गेला अनंताच्या माध्यमातून, प्रकाशच्या माध्यमातून. जरूर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठा फटका जरूर सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी जरूर या वेळेचा बॉल मोठा फटका जरूर सजवलाय. कव्हर्सला उडवलं होता. झेलची संधी उपलब्ध झाली होती. थोडस फंबल झाले. झेल जमलेला दान आणि बघता बघता झेलच्या स्वरूपात 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. या चुका अधिकच्या केल्या जात आहेत. आपण पाहताय फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण पाहायला मिळते. अगदी पाहायला गेले तर अंगणवाडी टीमच्या माध्यमातून कुठेतरी अधिकच्या चुका केल्या जात आहेत. कुठेतरी अधिकच्या चुका केल्या जात आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण फिल्डिंग करत असताना अंगणवाडी टीमला पाहताय. जरूर या चुका तुम्हाला कुठपर्यंत मोजावे लागतील हा आता थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. अगदी पाहायला गेलं तरी कुठेतरी अधिकच्या धाबा खर्च करत असताना ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण सचिनला पाहिलं होतं, परंतु अनंताचा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. जरूर कुठेतरी विकेट मिळवण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण त्याला पाहताय, परंतु तसं काही घडत नाही. अगदी सहजरित्याने 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. यस, या ठिकाणी पाहायला गेलं तर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 वरती खेळत असताना आपण फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहताय वाकडीची वाडी क्रिकेट संघाला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अनंत आपल्याला पाहायला स्ट्रेट ड्राईव्ह पटका सजवलाय. समोर ठेवला गेला आणि समोरच मारलाय. बॉलला पाठवून देखील दिलाय. सीमारेषा पार चौकार. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. कुठेतरी बॅटच्या स्लॉट मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळाला होता. जरूर समोर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण गोलंदाज अनंताला पाहताय, परंतु तसं काही घडत नाही. अगदी बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. जरूर चौकार आलाय. जरूर मोठा फटका सजवला आहे. फुल पॉवरफुल फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्राच्या उपस्थित आहे. थोडेसे फंबल झालेत, परंतु बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेत पार. कुठेतरी चांगल्या प्रकारचा प्रयत्न राहिला होता, परंतु तसं काही घडत नाही. बॉन्ड्रीला टच होत असताना आपल्याला प्लेअर पाहायला मिळाला. अगदी कुठेतरी चौकार देखील निघून गेला. आदल्या बॉलवरती एक चौकार लगावत असताना त्या बॉलवरती देखील चांगली कामगिरी करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळाला होता प्रकाश. जरूर आपल्याला बॉल पुन्हा एकदा तिथं टाकलेला चेंडू अगदी समोर ठेवला गेलाय. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी अनंत आलाय. अनंताच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. जरूर कुठेतरी 2 बॉलवरती 2 चौकार आलेत, परंतु जरूर यावेळेचा बॉल थर्ड स्लिप मध्ये कुठेतरी झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तसं काही घडत नाही. झेल जमिनीला दान बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट केले जात आहे. या षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी 33 वरती खेळत असताना आपल्याला
वाकडीचवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळतोय अगदी चांगली कामगिरी करत असताना 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरूर एक विकेट देखील मिळवली गेली गोलंदाजी करत असताना अंगणवाडी टीमने, परंतु तसं काही घडत नाही. अगदी चांगली कामगिरी करत असताना वाकडीचवाडी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमला सूचना येते मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने की स्पीड अप ठेवायचा मित्रांनो, कारण की पाहायला गेलं तर अधिकचा उशीर झाला गेला या मॅच मध्ये. कुठेतरी अधिकचा उशीर जो होतोय तो करू नका प्लीज. थोडस सहकार्य करा आयोजकांना. सूचना दिली जाते की 5 षटकांचा सामना असल्या कारणाने थोडस सहकार्य करा. टायमर ऑन केला गेला या ठिकाणी आपण पाहताय. दोन्ही टीमला सूचना दिली जाते अधिकच्या जर का वेळ खर्च केला गेला तर जरूर ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला ओमकार पाहायला मिळतो. सध्या तरी चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा खर्च केले गेले आहेत. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण अंगणवाडी टीमला पाहताय अधिकच्या चुका देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण ओमकारला पाहताय. सध्या त्याने त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली जाईल का त्याच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा हार्ड हिटर प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाश सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्याच्या माध्यमातून सातत्यानं चांगली कामगिरी केली जाते. कुठेतरी हार्दिकच्या धावा कुठण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला जातो. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ आपण सध्या तरी पाहायला मिळतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सध्या तरी आपल्याला ओमकार पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक एंड वरती प्रकाश. जर नॉन स्ट्राईकचा विचार काय केला तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला अजय पाहायला मिळतोय. अजयने देखील गेल्या गेल्या कुठेतरी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला होता. अगदी चौकार लगावला होता. जरूर कुठेतरी फुलर लेनचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. या थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. अगदी अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. बघता बघता एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक इन वरती आपण अजयला पाहताय. तोच अजय आलेल्या कुठेतरी चौकार देखील लगवला होता. तोच अजय आपल्याला स्ट्राईक इन वरती आपल्याला आता पाहायला मिळतोय. तर पुलर लेनचा चेंडू होता, मोठा पटका जरूर सजत होता. लॉंग ऑनला पटका सजवला, दूरवरून षटक आले तर एक धाव कंप्लीट. दुसरी धाबीचा प्रयत्न बघता बघता दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट केली जाते. कुठेतरी धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु तसं काही घडत नाही. सुखरूपपणे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ओमकारच्या माध्यमातून कुठेतरी चांगली कामगिरी केली जाते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले. जरूर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल ढकलून द्यायचं होतं, परंतु तसं काही घडत नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी जरूर 2 षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु आता मात्र तसं काही घडत नाही. अधिक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंड वरती विचार काय केला तर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या त्याने कुठेतरी चांगली कामगिरी करत होता, परंतु डॉट बॉल जी सांगतात त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, जरूर मोठा फटका सजवायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल ची सांगता करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जरुरी वेळेचा बॉल स्विचिटचा फटका सजवलाय. बोला पाठवून देखील दिलाय. सीमा रेषा पार चौकार. जरूर चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये जो फलंदाज दाखल झाला होता त्याच्या माध्यमातून कुठेतरी डॉट बॉलची खेळी केली जात होती, परंतु यावेळेचा बॉल स्विचिटचा फटका सजवला आणि बघता बघता बॉल पाठवून देखील दिला सीमारेषेच्या पलीकडे. जरूर बॉलवरती चौकार आला. कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती ओमकारच्या माध्यमातून, परंतु या बॉलवरती कुठेतरी चौकार आला. जरूर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजत होता, परंतु थर्ड स्लिप मध्ये झालाय चुका. त्या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये यश या ठिकाणी षटक समाप्तीचा पंचांचा इशारा देखील येतोय. पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. अगदी चांगली कामगिरी करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण वाकडीची वाडी टीमला पाहताय. अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. कुठेतरी एक विकेट देखील गमावली गेली, परंतु हरकत नाही. जरूर चांगली कामगिरी करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश तर त्यांच्या सोबतीला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झाला होता. अजय त्याच्या माध्यमातून देखील 5 बॉल आणि 14 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रकाशचा विचार काय केला तर तो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. तोच फलंदाज 8 बॉल आणि 16 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार काय केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 या आकड्यावरती आपल्याला खेळत असताना फर्स्ट इनिंग मध्ये वाकडीची वाडी टीमला पाहताय. नक्कीच कुठेतरी अधिकच्या धाबा खर्च केल्या जात आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण आघानवाडी टीमला पाहताय. सातत्याने चुका आणि चुका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या चुका अधिकच्या त्या होत आहेत, त्या कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण की पाहायला गेलं तर धावसंख्या वेगाने फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जरूर ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपल्याला रवी पाहायला मिळतोय. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागली या षटकामध्ये, कारण की पाहायला गेलं 3 षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्या आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना वाकडीची वाडी टीमला आपण पाहताय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली गेली. त्या ठिकाणी शतक उपस्थित आहे, कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. थोडस बंबल झाले. गच्चाळ शतक पाहायला मिळते. खराब थ्रो पैकी बघता बघता एक चोरटी धाब सहजरित्याने कंप्लीट केली जाते. कुठेतरी एक धाव होती, परंतु त्या ठिकाणी खराब थ्रो पैकी आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता एक चोरटी धाब सहजरित्याने कंप्लीट केली जाते. गुड रनिंग विथ द विकेट मानावे लागेल, कारण की पाहायला गेले तर अधिकच्या धावा कुठल्या विक्रम मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज प्रकाशला पाहताय. जरूर यावेळी बॉल मोठा फटका सजवला ऑन साइडला. शतक दूरवर आहे तर थोडेसे फंबल झाले, परंतु हरकत नाही. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. एक कंप्लीट दुसरी धावीचा प्रयत्न. बघता बघता दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट केली जाते. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या लगवत असताना मैदानाच्या आतमध्ये मी सलामीसाठी का मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण प्रकाशला पाहताय. अगदी चांगली कामगिरी त्याच्या मध्यबद्ध पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण रवीला पाहताय. हो, मोठा फटका जरूर सजवलाय ऑन साइडला. पूल त्या ठिकाणी त्याच्या उपस्थित आहेत. दूरवरून पोहोचलेत. अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं. बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु त्या ठिकाणी शतक आपल्याला पाहायला मिळाले. अगदी अनंत होते. त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली गेली. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. बघता बघता जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोल क्रमांक 4 मध्ये आपण रवीला पाहताय. हो, मोठा फटका जरूर सजवलाय. झोपलाय आणि चोपलाय. त्या ठिकाणी त्याच्या उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. बॉल सीमा रेषा पार चौकार. जरूर चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण फलंदाज अजयला पाहताय. जसं की मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याच्या माध्यमातून मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. लाईस अप 1 विकेट अँड स्कोरबोर्ड 53 आपल्याला पाहायला मिळते. 53 वरती खेळत असताना सध्या तरी आपण फर्स्ट इनिंग मध्ये वाकडीची वाडी टीमला पाहताय. नक्कीच चांगली कामगिरी या चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून केली जाते.
पुन्हा एकदा जरूर स्विचिंगचा फटका सजवला होता, मोठा फटका जरूर सजवत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. लगा तो आबाद नाही तो बरबाद आहे. त्या ठिकाणी बरबाद होत असताना आपण फलंदाज अजयला पाहताय. जरूर आदल्या बॉलवरती कुठेतरी मोठा फटका येत होता, परंतु काय गरज होती का सध्या तरी प्रश्नचिन्ह पडला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाकडी तेवाडी टीमला सरळ बॅटने धावा येतात, परंतु काय गरज होती का, परंतु तसं काही घडत नाही. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला गेलाय. आपल्या टीमसाठी पूर्णपणे एफर्ट देत असताना त्याच्या माध्यमातून सातत्याने मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रवी इथे आहेत. जरूर स्टीप आउट झाले. कव्हरला फटका सजवला आहे. क्षेत्राच्या गोपाल तिथे आहेत, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा पार, चौकार. जरूर चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकडेच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी आपल्याला वाकडी थोडी टीम पाहायला मिळते. 57 या आकड्यावरती चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये 4 षटक समाप्त झाले. पाहायला गेले तर या इनिंगचा खेळ समाप्त होण्यासाठी फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये आपण पहिला सामना पाहताय, परंतु अधिकचा उशीर झाला गेला या स्पर्धेमध्ये. दोन्ही टीमला सूचना दिली जाते की अधिकचा उशीर होतोय, प्लीज सहकार्य करा. थोडंसं पाहायला गेलं तर आयोजकांना तुमचं सहकार्य हवा आहे. पाहायला गेलं तर ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑनलाईन स्पर्धा पाहू शकताय. कधी पाहायला गेलं तर कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रायपॉटी गोलंदाज आपल्याला जरूर क्रमांक 5 मध्ये आपल्याला गोलंदाज ओंकार पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागली या षटकामध्ये, कारण की पाहायला गेलं तर अधिकच्या धावा करता गेले. पहिल्याच बॉलवरती जरूर मोठा फटका सजवला. त्याच्या गोपालतीत आहेत. लॉंग ऑफला फटका सजवला होता. त्या ठिकाणी त्याच्या गोपालतीत होते. अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं. बघता जरूर या ठिकाणी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी मोठा फटका जरूर सजवत होता मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता प्रकाश, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने त्याच्या माध्यमातून हार्दिकच्या धावा खर्च केल्या जात आहेत.
पुन्हा एकदा जरूर ऑन साईडला मोठा फटका जरूर सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी बोर्डवरती सिंगल धाब सहजरित्याने कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती आपल्याला अजय पाहायला मिळतोय. सातत्याने त्याच्या माध्यमातून कुठेतरी मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. अधिकच्या धावा देखील त्याच्या माध्यमातून उभारण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल का? जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आउटमार्ग 5 मध्ये गोलंदाज आपल्याला ओंकार पाहायला मिळतो. या टीमचा तारणहार सातत्याने त्याच्या माध्यमातून संबोधलं जातं. मोठा फटका जरूर सजवला आहे. शतचक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली सहजरित्याने. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. कुठेतरी मोठा फटका जरूर सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. प्रयत्नांना पूर्ण यश आला नाही. अगदी एक धाव सहजरित्याने या बॉलवरती कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती आपण बॅट्समन प्रकाशला पाहताय. प्रकाशची देखील चांगली कामगिरी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटक हाणामारीच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली जाईल का? जरूर मोठा फटका सजवला आहे. थर्ड स्लिप मध्ये झेलची संधी उपलब्ध झाली. आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही फलंदाज प्रकाश. बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत होतो, परंतु शेवटचे षटक शिल्लक असताना त्याची विकेट देखील मिळवली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 मध्ये गोलंदाज आपण ओंकारला पाहताय. सध्या त्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि या षटकामध्ये देखील त्यातच प्रत्युत्तर देत असताना या बॉलवरती कुठेतरी एक विकेट देखील मिळवून दिली आपल्या संघासाठी. जरूर या ठिकाणी पाहायला गेलं तर न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या सध्याच्या घडीला आपण दिलीपला पाहताय. तोच आता आपल्याला स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. कुठेतरी या षटकामध्ये एक मोठा फटका आला तर त्याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली जाईल. अधिकच्या धावा देखील बनवल्या गेल्या आहेत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण वाकडीची बाजी टीमला पाहताय. चांगली कामगिरी करत असताना सध्या त्याच्या माध्यमातून जरूर चौकार षटकार देखील प्रकाशच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु तसं काही घडत नाही. या कुठेतरी शेवटचा षटक शिल्लक असताना त्याची विकेट देखील गमावली गेली. हरकत नाही. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ओंकार येतोय ओव्हर क्रमांक 5 मध्ये. स्टीप आउट झाली होती. जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. समोर ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 मध्ये गोलंदाज ओंकारला आपण पाहताय. अगदी चांगली कामगिरी करत असताना आदल्या बॉलवरती विकेट देखील आली होती. त्यानंतर या बॉलवरती एकही धाव खर्च करत नाही. या डॉट बॉलची सांगता त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा थर्ड स्लिप मध्ये जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु झेल जमला जाणार बघता बघता बॉल देखील सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना दिल्लीच्या बॅटमॅनचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट इनिंगचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अगदी पाहायला गेलं तर अधिकच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर 65 धावा धावफलकावरती लगावले गेले. फर्स्ट इनिंगचा खेळ झाले समाप्त. तदनंतर 30 बॉल आणि 66 धाबेचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये. आपण पाहताय आगनवाडी टीमला. मी आता इथे थांबतोय आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय प्रकाश जिफला सरांना. मैदानात 7 मध्ये संपन्न झालेल्या जेथे फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाकडीचवाडी संघ
या दरम्यान जर पाहिले तर आमचे सन्मान्य आदरणीय विनायक दादा आणि त्याचबरोबर लकी दादा हे दोन्ही व्यक्तिमत्व उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही व्यक्तींना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण बघाल वन साइड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाकडीचोडी संघाला आपण पाहिले ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या दाबाच्या दाफलकावरती बनवलेल्या आहेत पहिल्या 5 ओव्हर मध्ये. परंतु सेकंड इनिंग मध्ये इथे सध्या तरी जर पाहायला गेलं तर 66 दाबाचं आव्हान चेस होईल की डिफेन्स हे बघायला मिळेलच. जिथे आपण पाहता चेस करत असताना आगनवाडी संघ, चला विलंब करू नका, लगेचच आगनवाडी टीम आपली आघाडीची फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे. नेक्स्ट मॅच अगदी फर्स्ट राऊंडचा दुसरा सामना पाहायला मिळेल. साफेवाडी योगेश आणि त्यांच्या विपक्षात सावरोली या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या समावेश जर आपण जॉईंट असाल तर रिपोर्टिंग करा. कॉम्बॉक्सच्या समोर आपण तिथे टॉस करतोय. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या दुपारच्या सत्रामध्ये आजच्या लॉट्स मधील पहिला सामना जो इथे सुरू आहे. चला बॅटर इन करायचे आगनवाडी टीम. अधिक समय खर्च करू नका, अगोदरच उशीर झालेला आपण पाहताय. जवळ जर पाहिले तर 1:04 इथे झालेले आपण पाहताय. त्यानुसार सगळ्या प्रत्येकाने आता मॅनेजमेंट कमिटीला वेळेच्या बाबतीत सपोर्ट ठेवा. टॉपडूची फलंदाजी मैदानामध्ये इथे दाखल होती आहे. लक्ष भरपूर मोठं आहे आणि या मैदानाची सातत्यपूर्वक जर चर्चा करायला गेलं तर हे मैदान तितकंच दर्जेदारीचं पाहायला मिळत आहे. चेसिंग साठी असो, बनसेट इनिंग साठी असो हे मैदान आणि त्याच्यानंतर ही खेळपट्टी भरपूर चर्चेत असताना अगदी आपण पाहताय मैदानामध्ये सध्या तरी या खेळपट्टीवरती पहिला उद्घाटनीय सामना इथून सुरू आहे आणि या मॅच मध्ये 30 बॉल 66 धाबा इथे आव्हानामध्ये चेसिंग करत असताना बघायला मिळतोय आगनवाडी टीम. चर्चेमंत माहोल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान वाकडीचोडी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ज्या अगदी ओमसाई आरेला संघ आणि त्याचबरोबर आमच्या आदरणीय छोटे दादा वाघ यांच्या माध्यमातून येत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून तेही आपल्या समावेश जॉईंट आहेत. दुपारचं सत्र दोन्ही संघाला देऊया. दुसऱ्या सत्रासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये आपण बघता इथे 66 धाबा चेस करत असताना टॉप ऑर्डर मधून फलंदाज अनंत आणि त्याच्या सोबतीला दिनेश हे दोन खेळाडू इन झाले आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. दुसरं सत्र पहिला चेंडू स्विच हिट मैदानामध्ये. सुरुवात मात्र जी हवी होती ती सुरुवातीतून बॅटर खेळपट्टीवरती अनंताने दिली आहे. वाटलं नव्हतं की पहिला चेंडूवरती रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट होईल, परंतु म्हटलं जातं की टार्गेट जर मोठं असेल तर गोलंदाजीला टार्गेट करावं लागलं आणि एक्झॅक्टली टार्गेट केलंय बॅटर अनंताने. चौकार. अक्षय रिप्ले वरती आपण पाहतायत मागचा घुटना जो आपण बघाल तो खेळपट्टीवरती टेकवला आणि त्याच्यानंतर परफेक्टली मिडल झोन मध्ये घेत असताना फटका एक्झिक्यूट केला थडबाटचा भरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. धावफलक मात्र इथून 4 ने खुलं केलंय. गोलंदाज मैदानावरती समीर गोलंदाजी करतोय. फुल टॉच इथे देखील भन्नाट वेग होता समोर. वेगाच्या विरोधात बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहता अनंत इथून पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल न खेळण्याचा प्रयत्न करत होते रिव्हर्स मधनं. पण गोलंदाजाची चालाकी चाणक्यपणा जो मात्र मैदानाच्या आपल्या सध्या तरी पाहायला मिळतोय. बरोबर जर पाहायला गेलं तर डॉट बॉल गोलंदाज अनंता या फलंदाजाच्या विरोधात समीरच्या माध्यमातून येतोय. वाकडीचवाडी संघ देखील तितकाच चर्चेचा संघ आहे. गती चांगली आउटसाइड द लेग सेक. अतिरिक्त धाब्याने इथून स्कोर बोर्डला सध्या मात्र आपण पाहतायत 5 धाबे भरती चेसिंग करत असताना अगदी आगनवाडी संघ या बॅटल मध्ये पोहोचलेला आहे. विकेट थांबून खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी आगनवाडी टीमला. लक्ष जर तुमच्या समोर मोठं असेल तर तितक्याच पद्धतीने तुम्हाला खेळपट्टीवरती विकेट थांबवणं गरजेचं आहे. धावा देखील आणणं तितकंच महत्वाचं आपण पाहताय आणि याच दृष्टिकोनातून सध्या मैदानामध्ये बॅटर अनंता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल वरती बॅटर अनंताला भेटली भरपूर मोठी कबुली आणि मंजूर केली आहे. आता 4 धावेची बोली. चौकार. पॉवर प्लेचा खेळ म्हटला तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे
बंदिस्त पाहायला मिळत आहे आणि त्या षटकामध्ये खेळपट्टीमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज उपयुक्त धाबा ज्या मात्र इथे मिळवू शकतात आणि बॅटर खेळपट्टीवरती अनंता ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 9 धाबा स्कोरबोर्डला आहेत. सामन्यामध्ये चांगलीच मजा बघायला भेटते. स्विचित खेळण्याचा प्रयत्न स्वीपर थर्ड मध्ये फिल्डर्स होते तिथे छोटी सिंगल या चड्डूवरती मात्र अगदी आपण अडंताच्या बॅटमधून कन्वर्ट झालेली पाहताय. सिंगल डबल्सला प्राधान्य द्यावं लागेल या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना. अगदी आंगणवाडी टीमला लक्ष्य फार मोठं आहे. विकेटी थांबून खेळ करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे ते जर प्रेशर पाहायला मिळते फलंदाजीमध्ये आंगणवाडी संघाच्या ते प्रेशर इथून हँडल करावं लागेल. 10 धाबा धाफलकावरती आहेत. कोणतंही नुकसान नाही आहे. चर्चमंत सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. वन साइड इनिंग मध्ये वाकडीचवाडी टीमने तर धाबा चांगला बनवलेला आहे परंतु या धाबा डिफेन्स होतील की नाही आहे हेही मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पाहायचं आहे. पुढे ठेवले बाटलो इथून खुला केला चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर शॉट पॉइंटला पकडला जाईल. यस विकेट पहिला डाव. इथं आपण वाकडीचवाडी टीमला बॅटिंग करत असताना पाहिलं होतं आणि आता वाकडीचवाडी संघ गोलंदाजी करतो जिथे डावाला पहिला किंडार अंगणवाडी टीमच्या 10ला पहिला लॉस. दादाबाद धाफलकावरती आहेत. पहिला विकेट इथे या सामन्यामध्ये गमावला आघाणवाडी संघाने. फलंदाजी करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये इन झाले तर आपण पाहताय ओमकार सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. फिल्डिंग मध्ये चर्चा करायला गेले तर आपण बघताय तर दोनच फिल्डर्स जे बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड ठेवले आहेत त्यामध्ये सुरुवातीला गोलंदाज समीर वरती आक्रमण बोलली होती बॅटर अनंताने बट सध्या जर पाहायला गेले तर ब्रेक थ्रो जो मात्र सध्याच्या घडीला मिळतोय वाकडीचवाडी टीमला आणि कदाचित इथून पलटवार जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहताय सध्याच्या घडीला अगदी ओमकार पॉपिंग केस वरती पाहायला मिळत आहेत. बॅट चेंज केली जाते मैदानामध्ये आपण पाहता अनंत आणि इथून नवीन बॅट जे अगदी सध्या तरी मागवली मैदानामध्ये सध्या आपण पाहतायत मॅच जबरदस्त होईल शेवटपर्यंत. अगदी जर पाहिले तर दोन्ही टीमच्या माध्यमातून ही युद्ध भरपूर चर्चेमंत पाहायला मिळेल प्रेक्षकांना देखील. गावदेवी पिंपळोली बी आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. गुण्यागोविंदानं जर पाहिले तर स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना फुल टॉस. बॅटरला संधी होती परंतु सध्या आपण बघताय त्या संधीवरती हवं तसं काम करता आलं नाहीये. बरोबर खेळपट्टीमध्ये आपण पाहताय डॉट बॉल. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले तिथे 2 चौकार गोलंदाज समीरच्या विरोधात आले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहताय चांगली इकॉनॉमिकी जी मात्र ठेवत असताना गोलंदाज खेळपट्टीवरती समीरला आपण पाहिलंय आणि बरोबर स्कोरबोर्डला पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 10 धावा इथे बॅटिंग करणाऱ्या आघाणवाडी संघाच्या. लक्ष भरपूर मोठं आहे. मोठ्या लक्षाचा जर तुमच्या समोर चेस असेल तर तिथे मनामध्ये भय न ठेवता इथे हिमतीने लढावं लागेल आघाणवाडी संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 ओव्हरचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 बॉल 56 धाबीचा अजून देखील इक्वेशन या सामन्यामध्ये बाकी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सोनू दाखल झाले आहेत. सोनू ऑन बॉलिंग ट्रॅक मैदानामध्ये सध्या इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात स्विचित करण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाउन्सर चेंडूवरती डिलिव्हर केलाय खेळपट्टीवरती गोलंदाज सोनू आणि तिथे आपण पाहतायत ऑफिशियल योगेश सरांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाबेचा कॉल जो इथून पोहोचलाय. एक्स्ट्रा धाबेच्या बढतीनं स्कोरबोर्डला 11 धाबा. आक्रमकता साधावी लागेल मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या आघाणवाडी टीमला. टार्गेट खूप मोठं आहे.
हो, वाकून करण्याचा प्रयत्न, हा चेंडू गतिमंत आहे. गोलंदाज सोडू मैदानावरती आपण बघताय तर आपल्या नावाची छाप जी मात्र सध्या तरी सोडण्याच्या प्रयत्नामध्ये व्यस्त होतोय. पहिला चेंडू अतिरिक्त आलाय, त्याच्यानंतर डॉट बॉल येतोय. प्रेशर जे मात्र इथून वंचित केलं जाते सध्या बॅटिंग करणाऱ्या आगनवाडी टीम वरती. गोलंदाजाच्या अँगल वरती इथे रिॲक्शन फलंदाजाने घेतले. यस योगेश सर, नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. एक्झॅक्टली आपण पाहताय सोनूच्या एल्बो वरती ऍक्शन जो मात्र मैदानामध्ये आगनवाडी टीमच्या बॅटरने घेतलाय. हाफ ट्रॅकर बॉल स्विच इट, फटका मात्र सुरेख पाहायला मिळेल. अंदाज भरपूर चांगला आहे. बॅटर अनंताच्या बॅट मधून आणि सरळ तडबाद सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळत आहे 4. चौकार चेक केले जातात टीव्ही स्क्रीन मध्ये आपण पाहताय. यस, फेल डिलिव्हरी ऑलरेडी आपण बघतायत. गोलंदाज सोनूचा एल्बो जो मात्र लिगली क्षेत्रामधून एंटर होतोय, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर इथून टेक्निकल रूम मधून फेल डिलिव्हरी हा डिसिजन येत असताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्डला 15 धावा आगनवाडी संघ अगदी 66 धावेचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना आपण पाहताय. पाटल चांगलं आहे. सेकंड पॉवर प्लेचा खेळ प्रगती पथावरती. फुल टॉस बॉल स्विच इट मैदानामध्ये वेस्ट ऑफ हाईट, नो बॉल आणि चेंडू निघून जातोय सरळ तडबाद सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र इथून सर्व काही शक्य आहे, कारण स्वतःच्या पायावरती हिम्मत ठेवली बॅटर अनंताने. चौकार वीस धावा दाखल का भरते आपण पाहताय. मैदानामध्ये सध्या तरी नो बॉलचा सिग्नल जो इथे योगेश सरांच्या माध्यमातून पोहोचला. येणारा नेक्स्ट चेंडू फ्रेट पाहायला मिळेल. स्कोरबोर्डला 20 धावा इथे अंकित झालेल्या आहेत. चेसिंग करणाऱ्या आगनवाडी संघाच्या स्वप्न मोठी मनाशी ठेवावी लागतील, कारण नेहमीच अपेक्षा जर तुमच्या मोठ्या असतील तर तिथे कधी कधी त्या अपेक्षा देखील तुमच्या सिद्ध होतात. आणि जर सिद्ध करायचं असेल 66 धावेचं चेस करत असेल या सामन्यामध्ये आगनवाडी टीम आणि त्याच्यानंतर बॅटर अनंत आला तर या सामन्यामध्ये मॅच विनिंग पारी जी मात्र इथून दाखवावी लागेल. पुण्यात ठेवलं फ्रीट बॉल, मिस टायमिंग, फटका बसतोय. फ्रीट चेंडू पाहायला भेटतोय त्या अडुसंगाने बॅटर इथून बचावले जात आहेत. मिळाली जाईल सिंगल. स्कोरबोर्डला एका धावेच्या बढतीनं आगनवाडी क्रिकेट संघाच्या 21 धाबा दाखल काबरते आपण पाहताय. मैदानामध्ये भरपूर चांगलं बॅटल जिथून रंगत असताना बघायला मिळत आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि अक्सर जर पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये दोन्ही संघ जर तुल्यबळ ताकदीचे असतील तर तो सामना देखील पाहायला खूप मजा येते आणि प्रेक्षकांना हा सामना तसाच पाहायला मिळेल. वेगवान चेंडू पडल्यानंतर एकसा बाउन्स खेळपट्टीवरती खूप चांगला क्रिएटिव्ह झालाय. डॉट बॉल खेळपट्टीवरती आपण पाहतायत. गोलंदाज सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यस, एक्झॅक्टली DRS साठी जो आपण वेळ पाहतोय तो बरोबर 15 सेकंदाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित 10 सेकंदाचा तो वेळ आपण पाहतायत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने पोहोचवलं जात आहे. येस, एक्झॅक्टली इथे देखील अतिरिक्त चेंडू. गोलंदाज सोडू मैदानामध्ये अतिरिक्त गोलंदाजी करतात आणि 1 धावेने या स्कोरबोर्डला आगनवाडी क्रिकेट संघ आपण पाहतायत आघाडीच्या दाफलकावरती 23 धावा. ओमकार आणि अनंता मैदानाच्या आतमध्ये या दोन आशेची किरण जी खेळपट्टीवरती सध्या तरी आगनवाडी संघाकडून काम करतायत या सामन्यामध्ये. 66 धावेचा पाठला केला जातोय. बॅटल मध्ये आपण बघता इथे जीजान झोकावी लागेल बॅटिंग करणाऱ्या आगनवाडी टीमला. समोर कमी समजून जमणार नाहीये. वाकडीचवाडी संघ देखील तितकाच दर्जेदारीचा संघ आपण बघताय. बाउन्सर बॉल पडल्यानंतर आपण पाहता फलंदाजाला हरकत बनली आहे आणि समोर गोलंदाज सोनूचा आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये जर विचार करायला गेले तर आपण पाहतात एकसा चेंडू 4 डिलिव्हर केले गोलंदाज सोनूने आणि त्यानंतर लिगली बॉल जर पाहायला गेले तर नक्कीच आपण पाहताय या ओव्हर्स मध्ये आपल्याला 5 पाहायला मिळाले आहेत. म्हणजे इथे आपण बघतायत अजून एका बॉलचा खेळ शेष आहे आणि समोर स्ट्रायकर एंडला ओमकार.
हाफ टॅकल पूल केलंय, कनेक्शन प्रॉपर मैदानामध्ये बॉल निवडला आता बाउंड्री लाईनच्या भरपूर भेदीचा सफर आणि येतोय मॅक्झिमम षटकार. सामन्यामध्ये मात्र इथून जी जान लपलेली आहे. अक्सर जर पाहिले तर मैदानावरती आपण पाहताय खेळपट्टीमध्ये आगनवाडी संघ इथे चांगल्या दाफलकावरती आपण पाहताय 29-29 धावा स्कोरबोर्डला आपण बघताय. मॅच मध्ये इथून इक्वेशन नजदीक येत असताना पाहायला मिळत आहे. विकेट जिथे गेली होती पहिल्या षटकामध्ये तिथे वाटलं होतं की सामना इथून कठीणाई करू शकतोय चेस करत असताना आगनवाडी टीमला. बट बॅटर सध्या तरी अनंत आणि ओमकार या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप आणि त्यानंतर शेष इक्वेशन 18 बॉल 37 धावा. आणि ज्याने इथून फलंदाजी करत असताना गोलंदाजांवरती केलीत वार आणि इथे मिळत आहेत 4 धावा चौकार. सामना इथे संपला नाहीये. फलंदाजी मधून आगनवाडी संघाचे फलंदाज सांगतायत की अजून इथे कोणी जिंकलेलं नाहीये. संघर्षाची लढाई आणि नेहमीच म्हटलं जातं की संघर्ष रडवतो परंतु माणसाचं अस्तित्व आणि संघाचं अस्तित्व घडवतो आणि मैदानावरती अस्तित्व घडवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आगनवाडी संघाचे ओमकार आणि अनंता बघायला मिळत आहेत. वाकडीचवाडी संघ गोलंदाजी करतोय. आक्रमण भरपूर राहिलेत या बॅटल मध्ये. चेस करत असताना आपण बघाल आगनवाडी टीमच्या बॅटर्स कडनं. चार रन्स येत आहेत दाफलकावरती आपण बघाल 33 धाब्यावरती सध्या सगळीला आगनवाडी संघ या स्कोरबोर्ड वरती पोहोचतोय. सामन्यामध्ये मात्र इथून दोन्ही फलंदाज जर पाहिले तर वाकडीचवाडी संघाच्या गोलंदाजीच्या विरोधात मात्र आक्रमकतेची भाषा बोलतायत. भाषा बोलावी लागेल मोठ्या फटक्यांची मैदानावरती आगनवाडी टीमला. चला वेळ खर्च करू नका, कॉपरेटिंग ठेवा. दोन्ही संघ वारंवार सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज थोडासा उशीर जो अगदी सामन्यांना सुरू होण्यात झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण थोडस कॉपरेटिंग ठेवा. नेक्स्ट बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. गोलंदाजी करत असताना सध्या मात्र इथे गोलंदाज आपण पाहताय या षटकामध्ये जर पाहिले तर ओव्हरस्टेप होतोय. किरण मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. अगदी जर पाहायला गेलं तर ओव्हरस्टेपिंगचा नो चेंडू तिथे मैदानामध्ये ऑफिशियल योगेश सरांच्या माध्यमातून येतोय. 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 34 धावा. सामना बनलाय मैदानामध्ये आपण बघता इथून आशा पल्लवित झालेल्या आहेत. आगनवाडी टीमला 66 धावेचा चेस करत असताना पुढे ठेवलं, समोर फोर्स करतायत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन सेट पाहायला मिळत आहे. फर्स्ट रनचा प्रयत्न क्विकली फास्टेस्ट केला मैदानामध्ये बॅटर अनंताने. मिळाली जाईल सिंगल. कंट्रोलिंग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे. सध्या या सामन्यामध्ये आगनवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक जर सामन्यामध्ये चर्चा करायला गेलं तर जिथे जिथे खराब चेंडू मिळाला तिथे आक्रमण केलं, जिथे जिथे चांगला चेंडू मिळाला तिथे सन्मान दिलाय. या सामन्यामध्ये चेस करत असताना आगनवाडी संघाच्या बॅटर्सने कमबॅक करावा लागेल. इथे गोलंदाजी करणाऱ्या वाकडीचवाडी टीमला नॉकआउट स्टेज म्हटला तर नेहमीच आपण उल्लेख करतो की तुम्हाला तिथे चांगला खेळ करावा लागतो
आणि इथे नॉकआउट स्टेज आहे. लीग फॉर्मॅट म्हटला तर तिथे तुम्हाला नामी संधी असते, परंतु इथे जिंकेल त्याला भरपूर महत्व आहे. आणि त्या अनुषंगाने इथे आजच चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. एका संघाला पराभव जरूर मिळेल, परंतु हरताना देखील असं हरायचं की समोरच्या टीमने देखील म्हटलं पाहिजे आयुष्यातील सर्वाधिक कठीण खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहता येतं माहोल चांगला आहे, क्राऊड चांगला आहे. 16 बॉल 31 धाब्याची गरज. मॅच बनवू शकते वाकडीचोडी टीमला जर एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर. जड मध्ये केले समोर लजीज ड्राईव्ह. विशेफला मात्र फटका इथून आलं कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, दूर आहेत, चेस मोठी आहे आणि सध्या त्यातल्या त्यात बॅटर ओमकारच्या बॅटमधून येतोय यस चौकार. चार रन्स मिळत आहेत सामन्यामध्ये. इथून आगरवाडी संघ मात्र अगदी जर पाहिलं गेलं तर स्कोरबोर्डला 39 धाफलकावरती पाहायला मिळतोय. 39 धाबा धाफलकावरती आहेत. 15 बॉल 27 धाब्याची आवश्यकता. म्हणजेच जर का इथून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जो उंच धाफलक होता तो अगदी जवळ आणून ठेवला चेस करणाऱ्या आगरवाडी टीमने. पुढे ठेवलं समोर. पुढे एकदा बिशिपला अगदी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय बॅटर ओमकारच्या बॅटमधून. फर्स्ट रन वेगात घेतले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होता बॅट्समन अनंताचा, बट नंतर कॉलिंग दिलंय नकोय बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून. सिंगल येते. स्कोरबोर्ड 40 धाबा. 66 धाबा चेस करायच्या. आणि इथे आपण बघतायत सध्याच्या घडीला 40 धाबेवरती मात्र एकच विकेट पाहायला मिळतोय. म्हणजे इथून चेस कन्फर्म होऊ शकतोय आगरवाडी क्रिकेट संघाला. दुपारचं सत्र मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खर तर या सरपंच चषकामध्ये 4 दिवस ही मातीची खेळपट्टी मात्र आपल्याला भरपूर काही सांगणार आहे. फुल टॉस बॉल घडले काय इथून स्विचित करण्याचा प्रयत्न. दाबाची संधी क्लोज. एक्झॅक्टली जर पाहायला गेलं तर फलंदाज सेफ पाहायला मिळतील. मिळाली जाते सिंगल. सिंगलच्या साहाय्याने स्कोरबोर्डला आगरवाडी संघाच्या 41 41 धाबा दाफलकावरती आपण बघतायत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. वारंवार वाकडीचोडी संघ 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 25 धाब्याची गरज. या षटकामध्ये आपण पाहताय उर्वरित एका बॉलचा खेळ शेष राहिलाय. समोर ओव्हर द विकेटने किरण. पुढे ठेवलं समोर लोवर फुल टॉस बॉल. कनेक्शन जबरदस्त दिलंय. बॅटर ओमकार स्ट्रायकर एंडला आणि ओमकार म्हणतोय मी संपलो नाहीये, तर इथे सिद्ध होतोय. आणि आता प्रसिद्ध केलं ऑनसाइड सीमारेखेच्या पलीकडे चौकार. बॅटल चांगलं. 66 धाबा इथे मैदानामध्ये चेस करत असताना आगरवाडी क्रिकेट संघाने सध्या इथून आघाडी घेतली या दाफलकाला. 45 धाबा स्कोरबोर्डला आहेत. पार्टनरशिप खूप चांगली बनली आहे. टॉबोडीचा बॅटर अनंताच्या बॅटमधून 12 चेंडू 24चं योगदान. तदनंतर ओमकारच्या बॅटमधून आपण पाहताय 7 बॉल 15 आणि इक्वेशन सामन्याचं आपण बघतायत 12 बॉल्स 21 धाब्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. सावरुली संघ त्यांच्या विरोधात चापेवाडी योगेश. या दोन टीम मध्ये आजच्या लॉट्स मधील दुसरा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या गडदार पोहोचायचे इथे टॉस केला जातोय. 45 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये 12 बॉल्स 21 धाब्याची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर इथून 10.50 झालेला पाहायला मिळतोय. बॅटल बरोबर जर पाहायला गेलं तर इथून बॅलन्स लिमिट पाहायला मिळेल. येणार एक षटक जर इथून मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या वाकडीचोडी टीमने सुसज्ज टाकलं, चांगलं टाकलं तर इथून हा सामना बदलू शकतोय. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल वाकडीचोडी टीमला देखील. अभि नाही तो कभी नाही. प्रत्येकी स्पर्धा जर पाहिलं तर तुमच्यासाठी वर्षानंतर येते आणि म्हणून आलेल्या वेळेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त चांगलंच क्रिकेट खेळायचं असतं. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघतायत हा सामना मात्र इथून भरपूर रंगातदार पाहायला मिळतोय. वेळ येईल ती ठरवेल की सामना कोण जिंकेल आणि या सामन्यामधून आनंद आणि नाराजगी कोणाला प्राप्त होईल हे मात्र अगदी. चला सामन्याचा रिदम तोडायचा नाहीये. दोन्ही टीम्स
महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेमध्ये आज अगोदरच आपण उशीर केला तर अडू सगळ्यांना आपण फास्ट घ्या. 12 बॉल्स 21 धावेची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला बॅटर खेळपट्टीवरती अनंता बघायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. चापेवाडी योगेश त्यांच्या विरोधात सावरोली या दोन टीम मध्ये आजच्या लॉट्स मधील फर्स्ट राऊंडचा नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला इथून भरपूर मोठी चुकी डायरेक्ट हिट होईल का? शक्यता इथून कमी पाहायला मिळते. काही पे निघा काही पे निशाणा मिळाली जाईल. सिंगल स्कोरबोर्डला एका धावेच्या मदतीनं इथून 46 धावेवरती आगनवाडी संघ. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहता नाणेफेकीचा कौल इथून लढवलेला आहे तो म्हणजेच चापेवाडी टीमने प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय. गोलंदाजी करत असताना सावरोली संघ असेल. सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी झालेत, परंतु ज्या पद्धतीने म्हटलं जातं की प्रत्येकी खेळाला आणि त्याचबरोबर नाण्याला दोन बाजू असतात, एक छापा आणि एक काटा. त्याच पद्धतीनं कोणत्याही खेळाला असो तिथे दोन बाजू, विजय आणि पराजय. मैदानामध्ये अंतर इथून खूप सुरेख पाहायला मिळते या सामन्यामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत. 2च्या मदतीनं स्कोरबोर्डला पण पाहता आगनवाडी क्रिकेट संघाच्या 48 धावा. मॅच ऑन, सामना ऑन, क्रिकेटचा खेळ ऑन आणि सरपंच चषक ऑन. मैदानामध्ये आपण बघतात अंतिम 10 बॉल 18 धावेची गरज. प्रेशर मैदानामध्ये वाकडीचवाडी संघावरती आहे. प्रेशर मैदानामध्ये अगदी चेस करणाऱ्या आगनवाडी संघावरती आहे. यस, एक्झॅक्टली इथे चेक केलं जात आहे. योगेश सर थोडंसं थांबायचं आहे. आणि अगदी 2 धावा जमात इथे सेफ वाचवलेले आपल्याला पाहायला मिळतील. 2च धावा येत आहेत. बॅटर खेळपट्टीमध्ये ओंकारच्या बॅट मधून स्कोरबोर्डला इथून 48 बनतात. सामन्यामध्ये 10 बॉल्स 18 धावेची गरज. सामना कसा पाहिजे? सामना इथून रंगतदार पाहिजे. आणि ऑलरेडी जर पाहायला गेलं तर क्षणामध्ये या सामन्याने जर पाहायला गेलं तर इथून भरपूर काही शिकवलंय. एक क्षण असा होता तिथे वाटत होतं की या मॅच मध्ये वाकडीचवाडी संघ 66 धावा रोखेल, पण आता हा क्षण सांगतोय की आगनवाडी संघ आघाडीवरती आहे. मिस सामिक फटका बसला मिड विकेटला. मॅचची गोल्डन विकेट मिळेल का? शक्यतो इथून कॅच ऑफ. शांतता पसरतीये, सन्नाटा पसरला. 2 धावा इथून मिळाल्या जातील. मोमेंट बनला होता, किंबहुना जर झैल संपादित राहिला असेल तर सामन्यामध्ये इथून पलटवार बनू शकला असा, पण तसं झालं नाहीये. 2 धावा ज्या मात्र सोप्या पद्धतीने मिळतात. बॅटर ओंकारच्या बॅटमधून स्कोरबोर्डला 50 धावा. वैयक्तिक टीम टोटल आगनवाडी क्रिकेट संघाचा अर्धशतक जे मात्र ते झळकत असताना बघायला मिळतंय. 9 बॉल्स 16 धावेची गरज. डुवाडायचा मुकाबला पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो या सामन्याचा सिकंदर राहील, जो पराभव होईल तो या सामन्याचा खरतर नक्कीच लुजर संघ असेल. आणि कदाचित तिथून बॅटची टॉपेज सेलिब्रेशन बनवलंय. सामन्यामध्ये मोस्ट विकेट ओंकारला सोडावं लागेल मैदान. उलटी आउट. महत्वाच्या क्षणाला मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वाकडीचवाडी क्रिकेट संघाला इथे विकेट मिळतोय. 50 धावा स्कोरबोर्डला. 50 ला दुसरा विकेट इथून गमवलेल्या आगनवाडी टीमने. चला बॅटर रेडी ठेवा. महत्वाची सूचना अगदी आम्ही आगनवाडी संघ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामन्याचं इक्वेशन इथून बदललेलं बघायला भेटतंय. का खरं क्रिकेट या खेळाला आवर्जून अनिश्चित नाव मिळालेलं आहे, तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर वेळेनुसार बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि सध्या आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इथून सुरू असलेलं हे चर्चमंत बॅटल युद्ध जबरदस्त आहे. दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहता इथून जीवाच्या आतोनात मेहनत करतायत, परंतु ज्याची मेहनत इथून संयम आणि जिजीची असेल त्याच्या कष्टाला देखील नक्कीच नीतीच्या समोर झुकावं लागतं. आणि मैदानामध्ये यस वेळ ठरवेल की जिंकेल कोण या सामन्याला. अगदी आपण बघताय तर 16 धावेची गरज. 50 सर बनल्यात. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सामना इथून मात्र अगदी खूप चांगला पाहायला मिळतोय.
प्रेशर सुरुवातीला डिफेन्स करत असताना अगदी गोलंदाजीवरती होतं वाकडीचवाडी संघाच्या, परंतु तेच प्रेशर आता या सामन्यामध्ये आगनवाडी संघाच्या नवीन बॅटरवरती पाहायला मिळत आहे. यस 8 बॉल 16 धावेची आवश्यकता. पुढ्यात ठेवलं, वेग भरपूर आहे. समोर अगदी जर पाहिलं तर अगदी या चेंडूवरती मिळाली जातीये लेग बाईज मधून एक सिंगल. लेग बाईजच्या बढतीनं स्कोरबोर्डला 51 धावा. सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे, हे मात्र इथून सध्याच्या घडीला प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतंय. 51 धावा स्कोरबोर्डला आहेत. 7 बॉल 15 धावेची गरज. सामना जर पाहिलं गेलं तर इथून कठीण होत चाललेला आहे आगनवाडी टीमला चेस करत असताना. सात बॉल 15 धावेची गरज. सेट बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकर रेडला अनंत बघायला मिळत आहेत. ज्या अनंताच्या बॅट मधून आपण भागीदारी भरपूर रचली आहे या धावफलकावरती. मोठी जो अनंत आपण बघतायत पॉपिन ग्रीडच्या समोर स्ट्रायकर एंड वरती. 7 बॉल 15 धावेची गरज. एखादा मॅक्झिमम इथून या षटकाच्या अंतामध्ये यावा लागेल आगनवाडी क्रिकेट संघासाठी. आशा आणि उमेद या दोन्ही टीमला जागा आहेत, पण जिंकेल कोण? वेगवान बॉल आणि समोर फलंदाज अनंताला केले बीट आणि आता सामना पोहोचलाय हाय व्होल्टेज रूम मध्ये, जिथं आपण बघताय 6 बॉल 15 धावेची आवश्यकता. मध्ये हा सामना इथून एंटर झालेला आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती समीर दाखल होत आहेत. अजून देखील सामना संपला नाहीये. कदाचित इथून हा सामना पुढे एकदा चेंज होऊ शकतोय. लेफ्ट हँडर बॅटर सचिन स्टाकर अप ट्रॅकर बॉल डायरेक्ट हिट आणि आता मॅच मध्ये सामन्याची महत्वाची विकेट. बॅटर अनंताला सोडावा लागेल मैदान आणि सामन्यामध्ये आता यस एक्झॅक्टली आगनवाडी टीमला लागतोय तिसरा विकेट. सामना फसलाय इथून चेस करत असताना आगनवाडी क्रिकेट संघासाठी एक लोती आशेची किरण होती. अडंता जो इथे खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न करत होता, पण इथे आपण बघू शकतात सध्याच्या घडीला नियत बदलली, काळ बदललाय आणि सामना इथून आगनवाडी संघासाठी जर पाहिलं गेलं तर संघर्षामध्ये जात चाललेला पाहायला मिळतोय. 51 धावा स्कोरबोर्डला आहेत. इथून या सामन्यामध्ये आपण बघताय गोलंदाजी करणाऱ्या वाकडीचवाडी टीमने इम्प्रोवायझिंग खेळ जो दाखवायला सुरुवात केली आहे. 5 चेंडू 15 धावेची गरज. मैदानामध्ये नवीन बॅटर रवी खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. एकावन्न धावा दाफलकावरती आहेत. 5 चेंडू 15 धावेची गरज. कम से कम इथून 2 मोठे फटके बॅटर रवीच्या बॅटमधून यावे लागतील. वेगवान चेंडू यस एक्झॅक्टली बॅटची टॉप एज फिंगर अप गोज केलेत आणि सामन्यामध्ये आता फलंदाजी करत असताना बॅटर बाद विकेट. यस एक्झॅक्टली इथे चेक केलं जात आहे. झैल सेफ लिमिट मध्ये कन्वर्ट केलाय की अनसेफ मध्ये, इथून चेक केलं जाईल. यस एक्झॅक्टली आपण पाहताय फलंदाज इथे कॅमेरा समोर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने आता पंचांचा निर्णय हा भरपूर महत्वाचा असेल. ऑफिशियल पंचांचा सॉफ्ट डिसिजन इथून मान्य करावा लागेल. यस विकेट. फलंदाज बाद.
महत्वाच्या क्षणाला जर पाहिले तर आज सामना इथून बागफुडला जात असताना बघायला मिळतोय आगनवाडी क्रिकेट संघासाठी. सामना फसलाय मॅच मध्ये. इथे आपण बघताय 4 बॉल 15 धावेची आवश्यकता. म्हणजे सर काय हा सामना इथून जर पाहिलं गेलं तर वाकडीचवाडी क्रिकेट संघाने अगदी आपल्या दिशेने वळवलाय. न्यू बाटर मैदानामध्ये योगेश सध्याच्या घडीला इथून दाखल होतोय. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये मैदानामध्ये अगदी आपण पाहतायत चॅलेंजिंग बॅटल जे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळत आहे. 4 बॉल्स 15 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये इथे भरपूर सारी रंगत जी आपल्याला पाहायला मिळते आहे. टॉप ऑर्डर पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर ढासळत असताना बघायला मिळाली. या सामन्यामध्ये आगनवाडी संघाची ओमकार आणि अनंतच्या जिथून बॅटमधून पार्टनरशिप चांगली बिल्डअप होत असताना आपण पाहिली होती. त्या दोन्ही फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर या दाफलकाला मात्र अगदी आपण पाहता इफेक्ट जो इथून लेझीपणाचा मिळाला आहे. 4 बॉल 15 धावा म्हणजेच इथून सध्याच्या घडीला अगदी 2 आक्रमण जे भरपूर महत्वाची लागतील या सामन्यामध्ये चेस करणाऱ्या आगनवाडी क्रिकेट संघाला. योगेश आले आणि योगेशच्या बॅटमधून चेंडू जाईल फायलेक सी मार्केच्या पलीकडे. हा ठोका दे दनादन. बॉल चालला बॅकवर्ड्स वाले सी मार्केच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. सिक्सर येतोय सामन्यामध्ये. इथून पुन्हा एकदा पलटवार बघायला मिळेल. 3 बॉल 9 धावेची आवश्यकता. बॅटल जबरदस्त आहे. बॅटल जबरदस्त आहे. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये काळ जरूर संघर्षाचा पाहायला मिळतो या सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी. परंतु प्रेक्षकांना हा सामना जर पाहायला गेला तर इथून भरपूर सारा आनंद देतोय. रफ अँड टफ मुकाबला मैदानावरती पाहायला मिळेल. 3 बॉल 9 धावेची आवश्यकता. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. परंतु वेळ ठरवेल की जिंकेल कोण आणि आज नवा इतिहास या मैदानावरती कोणाच्या नावाचा असेल. पुढे ठेवलं वेगवान चेंडू टी48. जसा जसा प्रत्युत्तर दांडी दांडी गुल. फलंदाज योगेशच्या कैचा अंत. विकेट. सत्तावन्न धावा दाफल का भरते सामन्याने. मात्र इथून पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर कलाटणी मोडली आहे. 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला इथून वाकडीचवाडी क्रिकेट संघ पुन्हा एकदा या सामन्याचं जर पाहिलं गेलं तर नक्कीच यू टर्न घेत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 9 धावेची गरज. नवीन बॅटर खेळपट्टीमध्ये सध्या इथून किशोर दाखल होत आहेत. प्रेशर आहे या सामन्यामध्ये. आगरवाडी संघावरती चेस करत असताना 66 धावेचा पाठला केला जातो आणि सध्या सामना इथून हळूहळू फसत चाललाय. पुढे ठेवलं वेगवान चेंडू. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी कशी करावी हे मात्र गोलंदाज सध्या तरी आपल्याला सांगतायत वाकडीचवाडी संघाचे. आणि यस आणखीन एक विकेट. हा सामना इथून पूर्णपणे फसलाय. चेस करत असताना आगनवाडी टीमला. कारण मॅचचं शेष इक्वेशन 1 बॉल 9 धावेची आवश्यकता. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहताय मुख्य डिसिजन जो अगदी कंपल्सरी चेस बघायला मिळतोय. त्या अनुषंगाने इथे आक्रमण जरी केलं तरी सुद्धा या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 धावेने कदाचित पराभव आता इथून आगनवाडी टीमलाच निश्चित होऊ शकतोय. चमत्काराचा पाठिंबा मिळाला तर या सामन्यामध्ये कदाचित हा सामना अगदी पलटवार जरूर घेईल. परंतु वाटत नाहीये. कारण वाकडीचवाडी संघाने देखील सुरुवातीपासून जर पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये भरपूर सारा संघर्ष केलाय. आणि तो संघर्ष जर पाहिलं गेलं तर इथून सध्याच्या घडीला ठराविक चांगला ठरतोय. पुढे ठेवलंय. फोर्स केलं जाईल आणि हा सामना जिंकलाय. इथे आपण पाहतायत वाकडीचवाडी टीमने अभिनंदन करूया. वाकडीचवाडी संघाचं हडलक आणि टफलक आपण बघाल. आगनवाडी संघ दोन्ही टीमच्या माध्यमातून हा सामना जबरदस्त पाहायला मिळाला. आज पराभव जरूर वाटायला आला अगदी आपण पाहता आगनवाडी संघाच्या. परंतु म्हटलं जातं नेहमीच एका पराभवाने खरतर कोणी फकीर होत नसतो. एका पराभवाने खरतर कोणी फकीर होत नसतो. आणि खरतर एका विजयाने
कोणी मोठं होत नसतं. खेळ आहे तो खर तर खेळाच्या जागेवरती पराभव तर वाटायला येईल, परंतु हरताना असं आहे की समोरच्या व्यक्तीने देखील आपलं नाव घेतलं पाहिजे आणि आज आंगणवाडी संघाच्या व्यक्तीला देखील आपण भरपूर सारी दाद देऊया. चला नेक्स्ट मॅच पुढचा सामना पाहायला मिळेल चापेवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना बघायला भेटतोय सावरुली टीम. दोन्ही टीम्स लगेचच सामना सुरू करायचा आहे.